नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या सणाची सर्वात महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का। सोबत गेलेले हे दोन खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात अनेक दिवसापासून नाराज असलेले या खासदारांची अखेर गौप्यस्फोट केलाच। नेमकं काय झालं सविस्तर आपण बघूयात। लोकसभा निवडणूक पार पडल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतली खदखद बाहेर पडली। पहिले खासदार म्हणजे गजानन कीर्तीकर, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधातच बोलायला सुरुवात केली। त्यांच्या पत्नी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या दाव्याची हवा काढून टाकली व अमोल कीर्तीकर विजय होणार असंच म्हटलं। त्यावर गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाईची मागणी त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी केली। त्यानंतर दुसरे खासदार सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलायला लागले व इंडिया आघाडीचं कौतुक करायला लागले। आनंदराव अडसूळ हे अगोदरपासूनच नवनीत राणा यांच्या तिकीट दिल्यापासून नाराज होते। त्यांची आज नाराजी मीडिया समोर आणि त्यांनी म्हटले की इंडिया आघाडी स्ट्रॉंग आहे आणि त्यांनी एक दिलाने काम केलंय, त्यामुळे आम्हाला नुकसान होणार आहे आणि हे बोलायला आम्ही कोणाला घाबरत नाही असं त्यांनी म्हटलं। त्यामुळे शिंदे गटातील आता नेत्यांची खदखद बाहेर आलेली आहे व हे दोन नेते लवकरच मातोश्रीच्या संपर्कात असून शिवसेनेचे त्यांच्यात जाहीर प्रवेश होण्याची दाट शक्यता। परंतु उद्धव ठाकरे यांनी सध्या तरी नकार दिलेला दिसत आहे। त्यामुळे शिवसैनिकांना जो निर्णय पाहिजे तोच उद्धव ठाकरे घेतील असं वाटलं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या दोन खासदारांना पुन्हा एकदा सेनेत घ्यावं का? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।